नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एक नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण अकोला जिल्ह्यातील अकोट या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि अकोट तालुक्यातील उमर, पणज, अकोट या 3 महसूल मंडळाचा समावेश होतो. तसेच अकोट नगरपालिका याचा समावेश या मतदारसंघामध्ये होतो. तर 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या अकोट विधानसभा मतदारसंघाला 28 क्रमांक दिला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या नकाशामध्ये अगदी वरच्या बाजूला उत्तरेला हा अकोट विधानसभा मतदारसंघ येतो. तो आपण ॲरोच्या माध्यमातून इथं दाखवलेला आहे. आता 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या अकोट विधानसभा मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रकाश भारसाकळे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांना 48,586 मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणारे वंचित बहुजन आघाडीचे संतोष रहाटे यांना 41,326 मते मिळाली होती. अशा प्रकारे 7,260 मताच्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार प्रकाश भारसाकळे हे या अकोट विधानसभा मतदारसंघातून 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. अकोट विधानसभा मतदारसंघ हा सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, परंतु मागील 2 निवडणुकीमध्ये हा विधानसभा मतदारसंघ भाजपने राखलेला दिसून येतो. आता 2019 आणि 2014 मध्ये या अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. या अकोट विधानसभा मतदारसंघामध्ये 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार प्रकाश भारसाकळे हेच विजयी झाले होते. 2014ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते. चारही पक्षाने आपले स्वतःचे उमेदवार इथून उभा केलेला आपल्याला दिसून येते. आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार महेश गणगणे यांचा प्रकाश भारसाकळे यांनी पराभव केला होता. आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पराभव करून भारसाकळे विजयी झाले. एकूणच अकोला जिल्ह्यामध्ये जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठी दिसते. मागील 2014च्या विधानसभा निवडणुकीत BBM म्हणजे भारिप बहुजन महासंघ त्याचे प्रदीप वानखेडे हे उमेदवार होते. या भारिप बहुजन महासंघाचंच रूपांतर पुढे वंचित बहुजन आघाडीमध्ये झालेलं आहे. आणि 2014ला 3ऱ्या क्रमांकावर असणारा उमेदवार वंचित बहुजनचा म्हणजे भारिपचा तो 2019च्या विधानसभा निवडणुकीत 2ऱ्या क्रमांकावर असल्याचं दिसून येते. आणि अपक्ष उमेदवार अनिल गावंडे हे 3ऱ्या क्रमांकावर होते. तर काँग्रेसचे उमेदवार 4थ्या क्रमांकावर असल्याचं आपल्याला या मतदारसंघातून दिसून येते.
आता 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून प्रकाश बारसाकळे हे हॅट्रिक करतील का? आता येणाऱ्या ऑक्टोबर 2024मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहेत आणि तोपर्यंत या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती कायम राहील की स्वतंत्र निवडणूक लढतील 2014 प्रमाणे सर्वच महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष यावरती या विधानसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.